जर तुमचं कोणत्याही बँकमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। 1 एप्रिल 2025 पासून देशभरामध्ये बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार आहे। याचा परिणाम तुमच्या बचत खात्यावर, क्रेडिट कार्ड्सवर आणि एटीएम व्यवहारांवर होईल। जर तुम्हाला या बदलांबद्दल आधीच माहिती असेल तर तुम्ही आर्थिक नुकसान टाळू शकता आणि बँकिंग फायद्यांचा पूर्ण फायदा घेऊ शकता। 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि दरवर्षी 1 एप्रिल ही तारीख जवळ आली की सगळ्यांनाच धाकधूक होत असते, कारण बँक, यूपीआय, टॅक्स संदर्भातले अनेक नियम बदलतात आणि दरवेळी हे नियम सर्वसामान्यांना परवडणारे असतातच असं नाहीये। केंद्र सरकारने गेल्या महिन्यामध्ये देशाचा आर्थिक वर्ष 2025 आणि 26 साठीचा अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन धोरणं आणि नियम बनवण्यात आले आहेत। अनेक विषयांवर चर्चा झाल्या आणि आता 1 एप्रिल पासून कोणकोणत्या नियमांमध्ये बदल होणार, कसल्या किमती वाढणार आणि कसल्या किमती कमी होणार हे स्पष्ट झालंय। 1 एप्रिल पासून टीडीएस, एलपीजी, म्युच्युअल फंड, जीएसटी, बँकिंग संदर्भातले अनेक नियम आता बदलणार आहेत। हे नियम काय असणार आहेत, त्याबद्दलच्या काय अटी असणार आहेत आणि हे आर्थिक वर्ष तुमच्या खिशाला परवडणार आहे की नाही हे सर्व जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी। केंद्र सरकारने गेल्या महिन्यामध्ये देशाचा आर्थिक वर्ष 2025 आणि 26 साठीचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात सरकारने टॅक्स बाबत अनेक घोषणा केल्या होत्या। 1 एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे अर्थसंकल्पाद्वारे केलेल्या योजना या दिवसापासून लागू होणार आहेत। 1 एप्रिल पासून टीडीएसचे नियम सुद्धा बदलणार आहेत। टीडीएस नियमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे करदाते, गुंतवणूकदार, ज्येष्ठ नागरिक आणि कमिशन एजंट्सला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। टीडीएस मधील सूट वाढवण्यात आल्यामुळे गुंतवणूकदारांना डिव्हिडंड इन्कम म्हणजेच लाभांश उत्पन्न आणि म्युच्युअल फंड्सद्वारे झालेल्या कमाईवर अधिक सूट मिळणार आहे। अर्थसंकल्प 2025 आणि 26 मध्ये सरकारने 1 एप्रिल पासून शेअर्स आणि म्युच्युअल फंड युनिट्सद्वारे मिळणाऱ्या लाभांशावरील टीडीएस सूट मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने व्याज उत्पन्नावरील टीडीएस सूट मर्यादा सुद्धा दुप्पट केली आहे। डिपॉझिट आणि रेकरिंग डिपॉझिटद्वारे ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर बँका फिक्स टीडीएस कापून घेतात। 1 एप्रिल पासून ज्या ज्येष्ठ नागरिकांचं आर्थिक वर्षातील एकूण व्याज उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तरच त्या 1 लाखाच्या पुढील रकमेवर टीडीएस हा कापून घेतला जाईल। याचाच अर्थ ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वार्षिक व्याज उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांच्या उत्पन्नावरील टीडीएस हा कापून घेतला जाणार नाहीये। दरम्यान सरकारने ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी व्याज उत्पन्नावरील टीडीएस सूट मर्यादा सुद्धा वाढवली आहे। ज्या लोकांचं आर्थिक वर्षातील एकूण व्याज उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तरच त्यांचा टीडीएस हा कापून घेतला जाईल। याचाच अर्थ नागरिकांचं वार्षिक व्याज उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांच्या उत्पन्नावरील टीडीएस हा कापून घेतला जाणार नाहीये। लॉटरी, हॉर्स रेसिंग आणि गेमिंग वरील टीडीएस मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। पूर्वी एका आर्थिक वर्षामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकली तर त्या रकमेवर टीडीएस लागू होत होता। मात्र आता नवीन नियमांनुसार केवळ एकाच व्यवहारामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जिंकली तर त्यांच्याकडून टीडीएस हा कापला जाईल। त्यामुळे लॉटरी, हॉर्स रेसिंग आणि गेमिंगद्वारे जिंकलेल्या या छोट्या मोठ्या रकमांवरचा टीडीएसचा आता बोजा नसेल। विमा कमिशन आणि ब्रोकरेज उत्पन्नावर टीडीएस मर्यादा ही 15,000 रुपयांवरून 20,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। म्हणजेच विमा आणि ब्रोकरेजच्या माध्यमातून मिळालेल्या 20,000 रुपयांपर्यंतच्या कमिशनवर टीडीएस कापला जाणार नाही। परदेशातून व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी आरबीआय उदारीकृत रेमिटन्स योजनेसाठी टीसीएस कपातीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे। यापूर्वी परदेशातून 7 लाख रुपयांच्या व्यवहारांवर टीसीएस वजा केलं जात होतं, ते 10 लाख रुपये करण्यात आलंय। लाभांश उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे, तर म्युच्युअल फंडाच्या युनिट्सवर मिळणाऱ्या उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा देखील प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे। याशिवाय टीडीएस देखील प्रति बक्षीस 10,000 रुपये करण्यात आलेला आहे। जीएसटीचे काही नियम हे 1 एप्रिल पासून लागू होत आहेत। भारतामध्ये जीएसटी 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला आहे। वस्तू आणि सेवा कर परिषदेतर्फे जीएसटीच्या नियमांना
सोपं करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। जीएसटी मधील त्रुटी दूर करण्यावर सरकारचा विशेष भर आहे। आता मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन सर्व करदात्यांसाठी अनिवार्य करण्यात आले। आता त्यासाठी टर्नओव्हरची अट ठेवण्यात आलेली नाही। आता ओटीपी आणि अतिरिक्त व्हेरिफिकेशन स्टेप्सचं पालन करावं लागेल, त्यामुळे प्रक्रिया वाढलेली आहे। याशिवाय सुरक्षा सुद्धा वाढली आहे। जर एखादा उद्योग एका पॅन कार्ड वरून जीएसटीची अनेक रजिस्ट्रेशन करत असेल तर त्याला इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून नोंदणी आता करावी लागेल। याचा हेतू हा आहे की इनपुट टॅक्स क्रेडिटच्या डिस्ट्रीब्युशनचं व्यवस्थापन करणं। रजिस्ट्रेशन न केल्यास उद्योगाला दंड सुद्धा भरावा लागेल। तज्ञांच्या मते टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि उद्योगांना बदलांबाबत यापूर्वीच सांगण्यात आलंय। याबाबत नियम आणि तरतुदींच्या बाबत अडचणी येण्याची शक्यता नाहीये। तज्ञांच्या मतानुसार या बदलांचा उद्देश सुरक्षा वाढवण्यासह जीएसटीची प्रक्रिया ही सुसंगत करावी लागणार आहे। जर तुमचं कोणत्याही बँकमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। 1 एप्रिल 2025 पासून देशभरामध्ये बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार आहे। याचा परिणाम तुमच्या बचत खात्यावर, क्रेडिट कार्ड्सवर आणि एटीएम व्यवहारांवर होईल। जर तुम्हाला या बदलांबद्दल आधीच माहिती असेल तर तुम्ही आर्थिक नुकसान टाळू शकता आणि बँकिंग फायद्यांचा पूर्ण फायदा घेऊ शकता। आता एटीएम मधून मोफत पैसे काढण्याची संख्या सुद्धा बदलली आहे। अनेक बँकांनी त्यांचे एटीएम पैसे काढण्याचे नियम अपडेट केलेले आहे। विशेषतः इतर बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्याची मोफत मर्यादा कमी करण्यात आलेली आहे। आता ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून कोणतेही शुल्क न आकारता फक्त 3 वेळाच पैसे काढता येतील। यानंतर प्रत्येक व्यवहारावर 20 ते 25 रुपये शुल्क भरावा लागेल। एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकसह अनेक मोठ्या बँका त्यांच्या सह ब्रँडेड विस्तारा क्रेडिट कार्डचे फायदे बदलत आहेत। आता या कार्ड्सवर उपलब्ध असलेले तिकीट व्हाउचर, नूतनीकरणावरील फायदे आणि माइलस्टोन रिवॉर्ड सारखे फायदे बंद केले जाणार आहे। ॲक्सिस बँक 18 एप्रिल पासून त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डचे फायदे सुद्धा बदलणार आहे। तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचं पुनरावलोकन करत असतात, त्यामुळे तुम्हाला 1 एप्रिलच्या पहाटे सिलेंडरच्या किमतीमध्ये सुद्धा बदल दिसू शकतात। मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा।